या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन हे प्रत्येकाला हादरवून सोडणार आहे। याचबरोबर अनेक प्रश्न समोर येतात। यातही अजित दादांनंतर पुढे काय हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे आणि हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर येईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। पाहूयात विश्लेषणात्मक हा वृत्तांत। नियतीचा खेळ कधी कधी वेगळाच डाव टाकतो असं म्हणतात, ते काही चुकीचं नाही। उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा जोमानं काम करत असताना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना काळानं दादांना हिरावून नेलं। त्यांची अकाली एक्झिट वेदना देणारी आणि भविष्यात अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे। काहीही असलं तरी पवार कुटुंबियातून आलेलं एक धीरोदात्त असं राज्यातील नेतृत्व म्हणून अजितदादा यांची ओळख होती। शरद पवार यांचा राजकीय वारसा त्यांना जरूर लाभला, मात्र स्वतःची वेगळी कार्यपद्धती आणि राजकारण दादांनी दाखवून दिलं होतं। अलीकडच्या काळात तशी राष्ट्रवादीतील बहुतेक मंडळी त्यांच्यासोबत होती। एका अर्थानं ते शरद पवार यांचाच वारसा पुढे चालवत होते, पण आता त्यांच्या निधनाचा धक्का सहन करताना प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता यांच्या मनात सतावणारा एक सवाल महत्वाचा ठरतो, तो म्हणजे अजितदादांनंतर काय। अजितदादा हे एक हाती नेतृत्व होतं। धोरणात्मक निर्णय त्यांचे होते, पक्षावर पकड होती। आत्ताच्या घडीला दुःख पचवणं महत्वाचं असलं तरी पुढे काय हा प्रश्न आहेच। दादांइतकं प्रभावी अन्य कोणी नाही, त्यांच्याशिवाय इतर कोणी याला सर्व मान्यता मिळणं हे देखील कठीण। बरं, पवार कुटुंबियांपैकी कोणी दादांचा पक्ष चालवायचं म्हटलं तर तसा राज्यातून पाठिंबा मिळणं महत्वाचं आहे। पक्ष राज्यातील सत्तेत आहे, त्याची ध्येय धोरणं राबवावी लागणार आहेत, त्याची जबाबदारी कोणाची हेही पाहावं लागणार आहे। यासाठी नेतृत्व लागेल आणि ते कोणाचं हे ठरवण्याची जबाबदारी अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर येऊ शकते। दुसऱ्या बाजूला राज्यातील राजकीय समीकरणं देखील येत्या काळात बदललेली दिसतील।